चॅनेल. आज आपण स्टँडर्ड 8 मधील चॅप्टर नंबर 9 डिस्काउंट अँड कमिशन मधील प्रॅक्टिसचे 9.1 सॉर्ट आउट करत आहोत. सो लास्ट लेक्चरला आपण याच सेम प्रॅक्टिस सेटमधील क्वेश्चन नंबर फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ कव्हर केलेला आहे. सो या लेक्चरला आपण रिमेनिंग 4 क्वेश्चन्स कव्हर करणार आहोत. सो सी दी फिफ्थ वन. The mark price of a mixer is 2,300 rupees. A customer purchased it for rupees 1,955 rupees. Find the percent of discount offered to the customer. That means मिक्सरची टॅग प्राइस, दॅट मीन्स मार्क प्राइस इथं दिलेली आहे 2,300. इज इट क्लिअर? त्यानंतर कस्टमरनी तोच मिक्सर 1,955 रुपीजला घेतलेला आहे. दॅट मीन्स ही काय झालेली आहे? सेलिंग प्राइस झालेली आहे. इज इट क्लिअर? सो आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे? पर्सेंटेज ऑफ डिस्काउंट. इज इट क्लिअर? सो जे गिव्हन आहे ते सुरुवातीला मेन्शन करूया. सो यू कॅन राईट मार्क प्राइस ऑफ मिक्सर, मार्क प्राइस of mixer, it is given 2,300 rupees. Is it clear? Then selling price म्हणजे कस्टमरनी तोच मिक्सर या किमतीत घेतलेला आहे, म्हणजे ही कॉस्ट प्राइस झालेली आहे. दॅट मीन्स सेलिंग प्राइस झालेली आहे. इज इट क्लिअर? कस्टमरसाठी ही कॉस्ट प्राइस आहे. दॅट मीन्स शॉपकीपरसाठी ही सेलिंग प्राइस आहे. इज इट क्लिअर? सो वी कॅन राईट सेलिंग प्राइस इज इक्वल टू 1,955 रुपीज. दॅट मीन्स मार्क प्राइसपेक्षा कमी रुपीजनी तो कस्टमरनी घेतलेला आहे. दॅट मीन्स डिस्काउंट किती दिला गेला हे सुरुवातीला आपल्याला फाइंड आउट करावं लागेल. सो आपला क्वेश्चन काय आहे? वी हॅव टू फाइंड आउट दी पर्सेंटेज ऑफ डिस्काउंट. सुरुवातीला आपण डिस्काउंट फाइंड आउट करूया आणि त्यानंतर आपल्याला पर्सेंटेज ऑफ डिस्काउंट हे निघेल. इज इट क्लिअर? सो फर्स्ट वी हॅव टू फाइंड आउट दी डिस्काउंट. We have to find out discount. Is it clear? आणि सेलिंग प्राइसचा आपल्याला फॉर्म्युला माहीतच आहे, त्यावरून आपण हा डिस्काउंट फाइंड आउट करू शकतो. सो यू कॅन राईट सेलिंग प्राइस इज इक्वल टू मार्क प्राइस मायनस डिस्काउंट. इज इट क्लिअर? सो डिस्काउंटसाठी हा फॉर्म्युला कसा तयार करता येईल? डिस्काउंट इज इक्वल टू मार्क प्राइस मायनस सेलिंग प्राइस. इज इट क्लिअर? सो मार्क प्राइस किती आहे? दॅट मीन्स टॅग प्राइस 2,300 रुपीज. त्यानंतर सेलिंग प्राइस 1,955 रुपीज. इज इट क्लिअर? हे सुरुवातीला आपण सबस्ट्रॅक्शन घेऊया म्हणजे आपल्याला डिस्काउंट मिळेल. इज इट क्लिअर? सो हे जर आपण सबस्ट्रॅक्शन केलं तर 10 - 5 दॅट मीन्स 5. इज इट क्लिअर? त्यानंतर 10 - 6 होतील 4 आणि त्यानंतर 23 - 20 आपण करू शकतो. दॅट मीन्स डिफरन्स हा 3. इज इट क्लिअर? दॅट मीन्स डिस्काउंट किती आलेला आहे? 345 रुपीज. दॅट मीन्स टॅग प्राईजमधून हे 345 रुपीज हे लेस केले गेले. इज इट क्लिअर? हा डिस्काउंट निघालेला आहे आणि आपल्याला पर्सेंटेजमध्ये डिस्काउंट फाइंड आउट करायचा आहे. इज इट क्लिअर? सो वी कॅन राईट नाऊ पर्सेंटेज ऑफ डिस्काउंट. हा डिस्काउंट निघालेला आहे. आता डिस्काउंटचं पर्सेंटेज आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. सो वी नो दॅट दी फॉर्म्युला डिस्काउंट अपॉन मार्क प्राइस इंटू 100. इज इट क्लिअर? सो व्हॅल्यूज पुट करूया. डिस्काउंट किती आहे? 345 आत्ताच आपण फाइंड आउट केला. त्यानंतर मार्क प्राइस दॅट मीन्स टॅग प्राइस किती होती? 2,300 इंटू 100. इज इट क्लिअर? सो सिम्पली हे कॅल्क्युलेशन आपण करूया. या 2 झिरोला हे 2 झिरो कॅन्सल होतील. इज इट क्लिअर? त्यानंतर 23 × 1 = 23. ओके, इथं 23 1चाच लागेल. रिमेनिंग 11 आणि हे 5 दॅट मीन्स 115 होतील. त्यानंतर 23 5चा 115. इज इट क्लिअर? म्हणजे आपला आन्सर काय येणार आहे? डिस्काउंट इन पर्सेंट. दॅट मीन्स डिस्काउंट हा 15% मिळाला आहे. इज इट क्लिअर? हा पर्सेंटेजमध्ये मिळालेला आहे. इज इट क्लिअर? इट इज अवर फायनल आन्सर. डिस्काउंट इज इक्वल टू 15%. इथंच आपण काय केलेलं आहे तर आपण लॉजिक यूज केलं.
तर इथेच आपण कसं करू शकतो, हा जर फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा नसेल तर आपण सिम्पली लॉजिक पण यूज करू शकतो. सी हियर मार्क प्राईस आणि डिस्काउंट. मार्क प्राईस किती आहे 2300. इज इट क्लिअर? याऐवजी आपण ही मेथडसुद्धा यूज करू शकतो. सो मार्क प्राईस जर 2300 असेल तर डिस्काउंट किती दिला गेला 345. इज इट क्लिअर? तर आपला क्वेश्चन काय आहे, तर पर्सेंटेज फाइंड आउट करायचा आहे. तर 100 रुपीजला डिस्काउंट किती दिला गेला. इज इट क्लिअर? सो एक्स जर आपण फाइंड आउट केलं तर इथं आपण सिम्पली क्रॉस मल्टिप्लिकेशन घेऊ शकतो, कारण हे डायरेक्ट व्हेरिएशनमध्ये आहे. सो वी कॅन राईट एक्स इंटू 2300 इज इक्वल टू, आता हे क्रॉस मल्टिप्लिकेशन दॅट मीन्स 345 आणि इंटू 100 दॅट मीन्स 00. इज इट क्लिअर? तर एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची म्हणजे एक्स हा या बाजूला राहील. इज इट क्लिअर? त्यानंतर RHS ॲज इट इज, आणि हे इकडं मल्टिप्लिकेशनमध्ये आहे, शिफ्ट केल्यानंतर ते डिवायडेशनला जाईल. इज इट क्लिअर? आता हे 2 0 आणि हे 2 0 कॅन्सल होतील. सो आपला ॲन्सर इथं पण काय आलं होतं 345/23. इथं पण काय आलं आहे 345/23. म्हणजे 23नी कट केल्यानंतर एक्सची व्हॅल्यू ही काय येणार आहे 15. इज इट क्लिअर? सो एक्स इज इक्वल टू 15%. आपण ही मेथड पण यूज करू शकतो किंवा ही मेथड पण यूज करू शकतो. देन नेक्स्ट क्वेश्चन. सी दी क्वेश्चन नंबर 6. A shopkeeper gives 11% discount on a television set. Hence, the cost price of it is rupees 22,250. Then, find the mark price of the television set. Is it clear? आपल्याला 11% हा डिस्काउंट दिला गेलेला आहे आणि सेलिंग प्राइस किती आहे 22,250. इज इट क्लिअर? सो आपल्याला मार्क प्राइस फाइंड आउट करायची आहे. सुरुवातीला जे गिव्हन आहे ते आपण मेन्शन करूया. डिस्काउंट 11%. इज इट क्लिअर? त्यानंतर सेलिंग प्राइस ऑफ टेलिव्हिजन दॅट मीन्स टीव्हीची सेलिंग प्राइस ही 22,250 रुपीज. इज इट क्लिअर? त्यानंतर वी हॅव टू फाइंड आउट दी मार्क प्राइस दॅट मीन्स टॅग प्राइस इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. आपण मार्क प्राइसला 100 रुपीज असं कन्सिडर करून सुद्धा हे आन्सर फाइंड आउट करू शकतो. आपण क्वेश्चन नंबर 3 मध्ये सेम या टाईपचंच एक्झाम्पल सॉल्व केलेलं आहे. सो इथं आपण सुरुवातीला फॉर्म्युला यूज करूया. सपोज वी कॅन राईट, सपोज रिव्हर्स डायरेक्शनने आपल्याला यायचं आहे. सपोज मार्क प्राइस दॅट मीन्स MP इज एक्स. जर आपण एक्स कन्सिडर केली तर ॲक्च्युअल डिस्काउंट वी कॅन राईट देन ॲक्च्युअल डिस्काउंट काय होईल हा पर्सेंटेजमध्ये आहे. सो पर्सेंटेजचा फॉर्म्युला डिस्काउंट इज इक्वल टू मार्क प्राइसवर दिला गेलेला डिस्काउंट इज इक्वल टू X%. दॅट मीन्स X अपॉन 100. इज इट क्लिअर? सो सिम्पली तर X म्हणजे काय आहे, सी हिअर केअरफुली, हा X म्हणजे डिस्काउंट इन पर्सेंट. इज इट क्लिअर? आणि हा X म्हणजे आपण मार्क प्राइस कन्सिडर केलेली आहे. सो इथं एक्सच्या ठिकाणी आपण व्हॅल्यू कोणती पुट करणार आहोत 11%. इज इट क्लिअर? सो मार्क प्राइस पण एक्स कन्सिडर केलेली आहे. सो राईट एक्स हिअर आणि X% दॅट मीन्स डिस्काउंट इन पर्सेंट 11%. इज इट क्लिअर? सो राईट 11/100. इज इट क्लिअर? सो डिस्काउंट काय, डिस्काउंट इज इक्वल टू 11x अपॉन 100. इज इट क्लिअर? हा डिस्काउंट मिळालेला आहे, तो सिम्पली आता फॉर्म्युल्यामध्ये पुट करायचा आहे. इज इट क्लिअर? सो वी कॅन राईट आवर फॉर्म्युला ऑफ सेलिंग प्राइस इज, वी कॅन राईट सेलिंग प्राइस इज इक्वल टू मार्क प्राइस मायनस डिस्काउंट. इज इट क्लिअर? सो वी कॅन राईट सेलिंग प्राइस आपल्याला गिव्हन आहे 22,250. इज इट क्लिअर? त्यानंतर मार्क प्राइस आपण एक्स कन्सिडर केलेली आणि डिस्काउंट आत्ताच आपण फाइंड आउट केला आहे. इज इट क्लिअर?
इथं सिम्पली क्रॉस मल्टिप्लिकेशन आपल्याला घ्यायचं आहे, कारण डिनॉमिनेटर आपल्याला सेम करून घ्यायचं आहे. सो या लाईक टर्म्स आहेत त्या एकत्र होतील जर आपण डिनॉमिनेटर सेम केला तर. सो क्रॉस मल्टिप्लिकेशन ही 100x मायनस 11x अपॉन तर डिनॉमिनेटर काहीच नाही म्हणजे 1 असणार आहे. जितक्या 100 1चा 100 जितक्या. सो 100x मायनस 11x 100मधून 11 जर आपण लेस केले तर 89 जितके 89x अपॉन 100 LHS ॲज इट इज 22,250 जितके. सो हेच आता कसं होईल आपल्याला एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. सो 1 बाय 1 या सगळ्या व्हॅल्यूज आपल्याला शिफ्ट कराव्या लागतील. सो आपण 100 जर शिफ्ट केले तर इकडे काय ते डिव्हायडेशनला आहे, इकडे गेल्यानंतर ते मल्टिप्लिकेशनला येतील जितक्या. सो वी कॅन राईट 22,250 पण मल्टिप्लिकेशन्स आहे थोडं इकडे शिफ्ट करून घेऊया कारण जागा पुरणार नाही आहे. इंटू हे 100 जितक्या इज इक्वल टू 89 इंटू एक्स जितक्या. तर अगेन हे 89 सुद्धा आपल्याला शिफ्ट करावे लागतील. हे जर आपण इकडे शिफ्ट केले तर ते डिव्हायडेशनला जातील आता जितक्या. सो LHS ॲज इट इज 22,250 इंटू 100 अपॉन 89 जितक्या. तर सिम्पली हे कॅल्क्युलेशन घेतल्यानंतर आपल्याला एक्सची व्हॅल्यू मिळणार आहे. दॅट मीन्स एक्स हा आपण मार्क प्राईजसाठी कन्सिडर केलेला, दॅट मीन्स मार्क प्राईज आपल्याला मिळेल. सो तर आपण काय करू शकतो, हे कटआउट जर आपल्याला करायचं असेल सिम्पली आपण एका बाजूला डिरेक्टली हे डिव्हायडेशन करून बघूया. सी हिअर 89 नी 22,215ला 50ला आपण डिरेक्टली डिवाइड करूया. सो इथं आपण काय करत असतो, अंदाज घेत असतो 8नी या 22पर्यंत जितकी. सो इथं जर आपण केलं तर 8 2चा 16 आणि 8 3चा मोठा होतो आहे. सो 8 2चाच घ्यावा लागेल. सो आपण हे जर मल्टिप्लिकेशन करून बघितलं 89 सी हिअर ही मेथड आपण ऑलरेडी यूज केलेली आहे. 6 पासून ही मेथड यूज केलेली आहे. सो हे मल्टिप्लिकेशन 9 2चा 18 आणि 8 2चा 16 आणि हा 1 दॅट मीन्स 17 जितलं. सो आपण जर 3चा करून बघितला तर काय होत आहे, 3चा बघूया करून आपण 27 आणि 8 3चा 24 आणि हे 26. हा नंबर या नंबरपेक्षा मोठा होतो आहे जितलं. सो आपल्याला 2नीच कट करावं लागेल, 2नी डिव्हाइड करावं लागेल. सो वी कॅन राईट 89 2चा 178 जितलं. सो त्यानंतर 12 मायनस 8 दॅट मीन्स 4 अगेन 12 मायनस 8 4 आणि हे 0 जितलं. त्यानंतर हे 5 आपण ड्रॅग करून घेतले. आता नंबर काय झालेला आहे 445. सो आपण अगेन आता अंदाज घेऊ शकतो 8चा 44पर्यंत. सो 8 5चा 40 येतो आहे. सो आपण हे करून बघूया 89 इंटू 5 करून बघूया जितक्या. 89 इंटू 5 5 9चा 45 आणि 8 5चा 40 आणि हे 4 दॅट मीन्स 44 एक्झॅक्टली तोच नंबर येतो आहे. सो वी कॅन राईट 89 5चा 445 जितक्या. हे 0 आणि अगेन हा 0 ड्रॅग केला. सो अगेन 0चा भाग लागेल जितक्या. म्हणजे आपला आन्सर काय येणार आहे 250 जितक्या. सो वी कॅन राईट हे मल्टिप्लिकेशन. आता आपण फक्त हे डिवायडेशन घेतलेलं आहे जितकं. हे डिवायडेशनचं आन्सर आपलं काय आलेलं आहे 250 जितकं. 250 अगेन इंटू 100 ॲज इट इज इक्वल टू एक्स जितक्या. सो हे आता काय होणार आहे 25 आणि हे 30 ॲज इट इज इक्वल टू एक्स. आणि एक्स म्हणजेच काय होती मार्क प्राईस. सो यू कॅन राईट मार्क प्राईस ऑफ टेलिव्हिजन सेट इज इक्वल टू 25,000 जितक्या. इट इज अवर फायनल आन्सर.
आपण क्वेश्चन नंबर 3 मध्ये 2 मेथडनी या टाईपचं एक्झाम्पल सॉल्व्ह केलेलं होतं. इज इट क्लिअर? सी हिअर. आपण त्यावेळेस काय केलेलं, इथं जर आपण MP x कन्सिडर केलेली आहे आणि आपण दुसऱ्या मेथडनी काय करू शकतो, लेट्स रिवाइज जस्ट. जर मार्क प्राइस, सी हिअर मार्क प्राइस, त्याच्यावर दिला गेलेला डिस्काउंट, दे त्यामुळं कमी झालेली सेलिंग प्राइस. इज इट क्लिअर? सो जर मार्क प्राइस जर आपण 100 रुपीज कन्सिडर केली तर डिस्काउंट किती दिला आहे, 11%. सी हिअर 11%. देन जर 11 रुपीज, 100ला 11 रुपीज रिड्यूस होणार आहेत. इज इट क्लिअर? 100ला 11, दॅट मीन्स सेलिंग प्राइस काय होणार आहे, 89. इज इट क्लिअर? म्हणजे आपण एक्स कन्सिडर केला, MP जर आपण एक्स कन्सिडर केला तर आपण फॉर्म्युला यूज करून आन्सर फाइंड आउट करू शकतो. बट आपण लॉजिकनी जर सपोज ही प्राइस MP जर आपण 100 कन्सिडर केली तर सेलिंग प्राइस काय होणार आहे, 89, म्हणजे 11 रुपीज त्यातून रिड्यूस होतील. इज इट क्लिअर? सो आपला क्वेश्चन काय आहे, जर MP 100 रुपीज असेल तर सेलिंग प्राइस ही काय आहे, 89. इज इट क्लिअर? सो आपला क्वेश्चन काय आहे, तर सेलिंग प्राइस, सी हिअर सेलिंग प्राइस 22,250 असेल तर MP काय असेल. सो इथं आपण जर क्रॉस मल्टिप्लिकेशन घेतलं तर सेम हेच आन्सर येणार आहे. तुम्हाला जी कन्व्हिनियंट वाटेल ती मेथड तुम्ही यूज करू शकता. सो नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 7. आफ्टर ऑफरिंग डिस्काउंट 10% ऑन ए मार्क प्राइस ए कस्टमर गेट्स टोटल डिस्काउंट ऑफ 17 रुपीज. जर 10% डिस्काउंट दिला तर ॲक्च्युअल डिस्काउंट किती मिळतो आहे, 17 रुपीज. टू फाइंड द कॉस्ट प्राइस ऑफ द कस्टमर, fill the following boxes with appropriate numbers and complete the activity. So suppose mark price of the item is 100 rupees. Therefore, for the customer that item's cost empty box minus empty box is equal to 90 rupees. म्हणजे इथं काय सांगितलेलं आहे, सपोज 10% हा डिस्काउंट दिला गेला आहे तर कॉस्ट प्राइस काय आहे, इथं दिलेली आहे कॉस्ट प्राइस 100 रुपीज. दॅट मीन्स इथं काय येणार आहे, 100 आणि लेस किती गेले, 100ला 10 रुपीज. इज इट क्लिअर? 10% दॅट मीन्स 100 रुपीजला 10 रुपीज हे लेस केले गेले. सो 100 minus 10 is equal to 90 रुपीज. इज इट क्लिअर? हेन्स वेन द डिस्काउंट इज डॉट डॉट, म्हणजे डिस्काउंट हा 10 रुपीज दिला गेला, दॅट मीन्स डिस्काउंट इज ₹10. देन सेलिंग प्राइस, तर सेलिंग प्राइस काय झालेली आहे, 90 रुपीज. इज इट क्लिअर? सो क्वेश्चन आहे, सपोज वेन द डिस्काउंट इज डॉट डॉट रुपीज, ॲक्च्युअल डिस्काउंट किती आहे, 17 रुपीज. हा जर डिस्काउंट घेतला तर सेलिंग प्राइस जर एक्स कन्सिडर केली तर आता बॉक्सेस काय आहेत, एक्स अपॉन डॉट डॉट इज इक्वल टू डॉट डॉट अपॉन डॉट डॉट. हेच आपण कसं करू शकतो, सी हिअर मार्क प्राइस, तर काय सांगितलेलं आहे, मार्क प्राइस ही 100 रुपीज आहे. इज इट क्लिअर? त्यानंतर त्यावर डिस्काउंट दिला गेला, डिस्काउंट हा 10% दिला गेला. इज इट क्लिअर? त्यानंतर सेलिंग प्राइस, दॅट मीन्स सेलिंग प्राइस ही रिड्यूस झालेली आहे. इज इट क्लिअर? जर 100 रुपीजवर 10% डिस्काउंट दिला गेला तर सेलिंग प्राइस काय होणार आहे, 100 रुपीजला 10 रुपीज हे लेस होणार आहे. दॅट मीन्स सेलिंग प्राइस 90 होणार आहे. इज इट क्लिअर? 90 रुपीज. सो इथं क्वेश्चन काय आहे, जर ॲक्च्युअल डिस्काउंट 10% म्हणजे ॲक्च्युअल किती दिला गेला, 17 रुपीज. जर 17 रुपीज ॲक्च्युअल दिला गेला तर सेलिंग प्राइस एक्स आहे अशी कंडिशन दिलेली आहे. हे डायरेक्ट प्रपोर्शनमध्ये आहे. सो हेच आपण कसं लिहू शकतो, रेशो कॉन्स्टंट राहणार आहे. म्हणजेच हेच कसं लिहू शकतो, एक्स अपॉन 17. इज इट क्लिअर? डायरेक्ट व्हॅरिएशन असल्यामुळं रेशो हा कॉन्स्टंट राहत असतो, हे ऑलरेडी आपण स्टडी केलेलं आहे. सो एक्स अपॉन 17 किंवा 17 अपॉन एक्स असं घेतलं तरी चालेल. सो एक्स अपॉन 17, तर याच डायरेक्शननी हे कसं घ्यावं लागेल, 90 अपॉन 10. 10% म्हणजेच काय येणार आहे, 10 रुपीज. इथं दॅट इज 10 रुपीज. इज इट क्लिअर? सो आता इथं जर आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन घेतलं तर एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी ही RHS ॲज इट इज. इज इट क्लिअर? RHS ॲज इट इज. त्यानंतर 17 काय होतील इकडं,
मल्टिप्लिकेशनला जातील. इज इट क्लिअर? सो एक्स इज इक्वल टू या झिरोला हा झिरो कॅन्सल होईल. त्यानंतर 79चा आपल्याला करावा लागेल आणि ऑलरेडी आपल्याला ॲन्सर इथं दिलेला आहे 153. दॅट मीन्स 79चा 153. एक्सची व्हॅल्यू किती आलेली आहे? 153 रुपीज. इज इट क्लिअर? हेच बॉक्सेस आपल्याला फिल करायचे आहेत. सो सी इथं काय सांगितलेलं आहे? एक्स अपॉन डॉट डॉट. दॅट मीन्स रेशो काय आपल्याला आलेला आहे? एक्स अपॉन 17. इज इट क्लिअर? सो वी कॅन राईट एक्स अपॉन 17. देन इज इक्वल टू 90 अपॉन 10. इज इट क्लिअर? 90 अपॉन 10. त्यानंतर एक्सची व्हॅल्यू, दॅट मीन्स ह्या सगळ्या व्हॅल्यूज आता काय केलं आपण? ही ॲज इट इज ठेवली. दॅट मीन्स 90 ॲज इट इज. त्यानंतर डिनॉमिनेटरचा 10 ॲज इट इज. आणि 17 इकडे काय आहे? डिव्हायडेशनला आहे. शिफ्ट केल्यामुळे ते मल्टिप्लिकेशनला गेलं. इज इट क्लिअर? सो या झिरोला हा झिरो कॅन्सल झाला. त्यानंतर 79चा 153. इज इट क्लिअर? सो इथं दिलेलं आहे देअरफॉर कस्टमर विल गेट दी आयटम फॉर 153 रुपीज. आणि आपला आन्सरसुद्धा तेच आलेलं आहे. इज इट क्लिअर? देन नेक्स्ट क्वेश्चन. Last example, 8th one. A shopkeeper decides to sell a certain item at a certain price. He tags the price on the item by increasing the decided price by 25%. While selling the items, he offers 20% discount. Find how many more or less percent he gets on the decided price. So meaning सुरुवातीला समजून घेऊया. डिसाइडेड प्राइस जी होती त्यावर शॉपकीपरने काय केलेलं आहे? 25% इन्क्रीज केलेला आहे. आणि ज्यावेळेस सेल केली ती थिंग त्यावेळेस त्यावर 20% हा डिस्काउंट दिला गेलेला आहे. सो डिसाइडेड प्राईस जर आपण 100 कन्सिडर केली तर 100ला 25 रुपीज हे इन्क्रीज करून लावले. दॅट मीन्स 25% इन्क्रीज केली. दॅट मीन्स 25 रुपीज हे इन्क्रीज झालेले असणार आहेत. इज इट क्लिअर? सॉल्व करूया म्हणजे लक्षात येईल. सपोज डिसाइडेड प्राईस जर आपण 100 कन्सिडर केली तर वी कॅन राईट सपोज decided price B रुपीज 100. इज इट क्लिअर? त्यानंतर शॉपकीपरने काय केलेलं आहे? त्यावर 25% इन्क्रीज केलेला आहे. सो वी कॅन राईट देन शॉपकीपर increase दी डिसाइडेड प्राइस. सुरुवातीला डिसाइडेड प्राइजेस आपण काय घेतलेली आहे? 100 रुपीज. इज इट क्लिअर? आणि या 100 रुपीजवर आता काय केलेलं आहे शॉपकीपरनी? 25 रुपीज हे 25% हे इन्क्रीज केलेले आहे. इज इट क्लिअर? देन शॉपकीपर इन्क्रीज दी डिसाइडेड प्राइस बाय 25%. 25% म्हणजेच काय? 100 रुपीजला 25 रुपीज हे इन्क्रीज केले. इज इट क्लिअर? हेच आपण कसं लिहू शकतो? 25%. दॅट मीन्स 25 अपॉन 100. दॅट मीन्स 100 रुपीजला 25 रुपीज हे प्लस करून लावले, इन्क्रीज करून लावले. इज इट क्लिअर? सो यू कॅन राईट. मार्क प्राईस काय होणार आहे? मार्क प्राईस दॅट मीन्स टॅग प्राईस. मार्क प्राईस इज इक्वल टू सुरुवातीची 100 होती आणि त्यावर परत 25 रुपीज इन्क्रीज झाले कारण 25% दॅट मीन्स 25 रुपीज हे इन्क्रीज झाले. इज इट क्लिअर? दॅट मीन्स मार्क प्राईस काय झालेली आहे? 125 रुपीज. इज इट क्लिअर? त्यानंतर आता काय केलेलं आहे? ऑफर दिलेली आहे सेलिंगच्या वेळेला. आफ्टर दॅट he offers, that means shopkeeper offers 20%. सुरुवातीला 25% इन्क्रीज करून लावले आणि त्यानंतर 20% डिस्काउंट दिला. इज इट क्लिअर? दॅट मीन्स 20% डिस्काउंट. सो ॲक्च्युअल डिस्काउंट आपण फाइंड आउट करूया. सो यू कॅन राईट ॲक्च्युअल डिस्काउंट दॅट मीन्स टोटल डिस्काउंट. तर डिस्काउंट पर्सेंटेजमध्ये आहे. सो पर्सेंटेजचा फॉर्म्युला काय? डिस्काउंट इन पर्सेंटेज. सो वी कॅन राईट मार्क प्राईस इंटू X%. इज इट क्लिअर?
हा आपला फॉर्म्युला आहे. सो मार्क प्राईस आपली काय झालेली आहे 125. इन्क्रीज करून लावल्यामुळं 125 ही मार्क प्राईस झालेली आहे. त्यानंतर डिस्काउंट किती दिला 20%. दॅट मीन्स एक्स अपॉन 100. दॅट मीन्स हा एक्स का आहे एक्स दॅट मीन्स डिस्काउंट in percent. Is it clear? So you can write 125 into 20%. Is it clear? Simply कट करूया. या झिरोला हा झिरो कट होईल. त्यानंतर हे मल्टिप्लिकेशन आपण घेऊया. 2 5 चा 10. Is it clear? त्यानंतर 2 2 चा 4 आणि कॅरी झालेले 1. दॅट मीन्स 5 आणि अगेन 2 1 चा 2. 250 अपॉन ही 10. इज इट क्लिअर? त्यानंतर अगेन या झिरोला हा झिरो कट होईल. दॅट मीन्स डिस्काउंट किती दिला गेला डिस्काउंट इज इक्वल टू ॲक्च्युअल डिस्काउंट. डिस्काउंट इज इक्वल टू 25 रुपीज. इज इट क्लिअर? हा डिस्काउंट दिला गेला. सो आपल्याला सेलिंग प्राईस फाइंड आउट करायची आहे. सो फॉर्म्युला ऑफ सेलिंग प्राईस is equal to mark price minus discount. Is it clear? So we can write formula of selling price. That means SP is equal to mark price minus discount. Is it clear? शॉर्ट मध्ये लिहूया डिस्काउंट. सो मार्क प्राइस किती आहे 125. सी हियर मार्क प्राइस 125. देन डिस्काउंट आत्ताच आपण फाइंड आउट केला 25. इज इट क्लिअर? सो एस पी किती निघालेली आहे 125 मायनस 25. दॅट मीन्स 100 रुपीज. सो इथं जर आपण ऑब्झर्व केलं तर आपली डिसाइडेड प्राईस सुद्धा काय होती 100 रुपीजच होती. इज इट क्लिअर? आणि सेलिंग प्राईस सुद्धा काय आहे 100 रुपीजच आलेली आहे. सी हियर पण डिसाइडेड प्राईस ही 100 रुपीजच घेतलेली होती आणि त्यानंतर सेलिंग प्राईस दॅट मीन्स या डिसाइडेड प्राईसवर 25% इन्क्रीज करून लावले आणि त्यानंतर 20% डिस्काउंट दिला. सो डिसाइडेड प्राईससुद्धा 100 होती आणि पूर्ण ट्रान्झॅक्शनमध्ये सेलिंग प्राईससुद्धा काय आलेली आहे 100च आलेली आहे. सो वी कॅन राईट डिसाइडेड प्राईस. देअरफॉर इफ डिसाइडेड प्राईस is 100 rupees. Is it clear? Decided price आपण 100 rupees consider केलेली होती. Decided price is 100 rupees. Then SP that means selling price also. Selling price also 100 rupees. Is it clear? दोन्हीही व्हॅल्यूज सेम आहेत. म्हणजे या ट्रान्झॅक्शनमध्ये 0% म्हणजे लॉस पण नाही आणि प्रॉफिट पण नाही. या बेसवर हे ट्रान्झॅक्शन कंप्लीट झालेलं आहे. सो वी कॅन राईट देअरफॉर ही गॉट 0% ऑन दी डिसाइडेड प्राईस. इज इट क्लिअर? डिसाइडेड प्राईसवर त्याला काहीच झालेलं नाही म्हणजे लॉस पण झाला नाही आणि प्रॉफिट पण झाला नाही ऑन दी डिसाइडेड प्राईस. इज इट क्लिअर? सो डिअर फ्रेंड्स इथं आपला हा प्रॅक्टिस सेट संपलेला आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.